उद्धव ठाकरे यांनी कोकणातून मोदी सरकार आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवलाय। सावंतवाडी इथल्या सभेत त्यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला। गणपत गायकवाड यांच्या प्रकरणाचा संदर्भ घेत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे। भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात गोळीबार केला। गोळीबार केल्यानंतर गणपत गायकवाडांनी शिंदेंवर आरोप केलाय। शिंदेंकडे माझे करोडो रुपये आहेत, आता मोदींची गॅरंटी मिंधेंना पावणार का, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केलाय। गणपत गायकवाड यांनी सांगितले की हा मिंधे जर का राज्याचा मुख्यमंत्री असेल तर या राज्यात गुंडांची पैदास होईल। पण त्याच्या बरोबरीने त्यांनी एक स्टेटमेंट दिलेलं आहे की माझे करोडो रुपये मिंधेंकडे आहेत, करोडो रुपये। मिंधे आणि मिंधेच्या पोरांनी कदाचित त्यांच्या वाटेत येणारा काटा त्याला उचकवून असा बाजूला केला असेल की आता तुरुंगात चढला की त्या मतदारसंघात कोणीच राहणार नाही आपल्याला विरोध करायला। गणपत गायकवाड कदाचित तुरुंगात जातील, आजही तुरुंगातच आहे, गुन्हा सिद्ध होईल कारण त्यांनी कबुलीच दिलेली आहे। पण मिंधेंकडे करोडो रुपये आहेत आणि मिंधेंमुळे याला गुंडगिरी करावी लागली, त्या माणसाला काही शिक्षा होणार आहे की नाही, त्याचा राजीनामा, त्याला अटक होणार आहे की नाही। आता बघूया मोदी गॅरंटी कोणाला पावते, मिंधेला पावते की त्यांच्याच भाजपच्या आमदाराला पावते, ते बघूया। मोदी गॅरंटी येतात 19 तारखेला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।